माझ्यासारखं तुम्हीसुद्धा असंच करता का? एखाद्या दिवशी स्वच्छतेचं खूळ अंगात घुसलं की पूर्ण दिवस कसा कामात जातो कळतच नाही. आज माझ्याबरोबर तसं झालेलं आहे. सकाळी उठल्याबरोबरच मी ठरवलं होतं की सॅटर्डे आहे तर आज डस्टिंग, एक्स्ट्राची कामं पूर्ण आवरून घ्यायची. कारण पूर्ण आठवडा मला वेळ भेटत नाही आणि संडेच्या दिवशी मात्र मला आराम करावासा वाटतो. मग काय लागले सकाळी सकाळीच कामाला. स्वयंपाक वगैरे पूर्ण झालेला आहे आणि त्यानंतर मी हा जो भांड्याचा टोपला आहे हे मी रिकामं केलं. सुरुवातीला माझ्या डोक्यात नव्हतं की यालाही क्लिनिंग करायचं आहे, पण बॅकग्राऊंडमध्ये असतं नेहमी की अरे याचा नंबर कधी येईल कधी येईल. सो सगळ्यात अगोदर मी किचन वट्टा वगैरे आवरून घेतला आणि त्याच्यानंतर घरातली छोटी मोठी कामंही आवरली, जसं डायनिंग टेबल, त्यानंतर मिरर खूप दिवसापासून घाण झालेले होते. आणि तुम्हाला माहिती असेल, ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत ना त्यांना स्पेशली जास्त माहिती असेल की लहान मुलं मिररला किती खराब करतात. जर मिरर वरच्या बाजूला असेल तर तो वाचला असं समजायचं, पण जर तो खालच्या बाजूला असेल आणि मुलांच्या हाताला लागत असेल, मुलं कंटिन्यू मिररला हात लावतात. आता आमचा डायनिंग टेबल बघू शकता, इथे जेवण कमी पण इवाचे टॉईज, बुक्स, त्यानंतर जे कोलॅबसाठी पार्सल येतात ते सगळे पार्सल याच्यामध्येच डायनिंग टेबल पूर्ण भरून जातोय. आणि आम्ही रेंटच्या फ्लॅटमध्ये राहतो ना, तर इथे कुठलाही रकाना किंवा मग एक्स्ट्राचे कबर्ड्स असं काही नसतं. सो अशाच गोष्टी ज्या आहेत छोट्या मोठ्या त्या अशाच कुठेतरी ठेवाव्या लागतात, कारण ड्रॉवर पण आम्हाला 2 ते 3च आहे, त्याच्यामध्ये कायच ठेवणार. एनिवे, त्यानंतर मग मी मिरर साफ करून घेतले, चकचक करून घेतले. हा जो ड्रेसिंग टेबलचा मिरर आहे तो तर चक्क इवा दिवसभर वापरत असते. म्हणजे तिचा दिवसभर 50 वेळा त्या मिररला हात लागत असतो. याचं कारण म्हणजे ती दिवसभर तिथे स्लाईम बनवा, मेकअप करा, काही खेळत असते आणि लगेचच ते मिररला हात पुसते. आय डोंट नो तिला काय चांगलं वाटतं ते, बट एनिवे, तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं आणि त्यानंतर जी घासणी होती, जे टोपलं होतं ते पण मी पूर्ण क्लीन करून घेतलं. कारण आता माझ्याकडे वेळ होता, म्हटलं चला एक छोटंसं काम राहिलं आहे आणि तसंही त्याच्यातले जे भांडे आहेत ते पूर्ण काढून घेतले होते. सो वरवर त्याला घासून घेतलं, वरची जी हे आहे त्याचा जो काय म्हणतात बॉर्डर आहे त्याला घासून घेतलं. मधल्या ज्या लाईन आहेत त्याला जरासा वेळ लागतो आणि ब्रशही लागतो. सो तात्पुरतं मी वरवर त्याला स्वच्छ करून घेतलं. जेवढं मी केलं ना त्याच्यामुळंच ते खूप अजून उठून दिसत होतं, चमकत होतं. सो त्याच्यानंतर जोपर्यंत मी ते करत होते तोपर्यंत एकीकडे बघू शकता इवा मॅडमचा इथे पसारा. सो इवाकडून जेव्हा मी हातातून फोन काढून घेते, टी व्ही बंद करते, तेव्हा इवाचे असे डोके चालतात. पण मग ठीक आहे, आपण त्यांना फोनही नाही देणार, टी व्ही नाही देणार, त्यानंतर बाहेरही जाऊ देणार नाही, तर ते काहीतरी डोकं लावणारच. सो त्यानंतर आम्ही गेलो होतो बाहेर. इवा खूप दिवसापासून मला म्हणत होते की मला काहीतरी छुपाछुप नावाचं चॉकलेट हवं आहे आणि ते कसं असतं मला सुद्धा माहिती नव्हतं. जातेवेळी बघू शकता कोणाची तरी बारात जाऊ लागली आणि इतकी सुंदर होते की मला राहावलं नाही, मी क्लिप घेतलीच. त्यानंतर आम्ही फूड कोर्टमध्ये गेलो, तिथे पण आम्हाला काही भेटलं नाही. नंतर मग एका शॉपमध्ये आम्हाला ते भेटलं, त्याबरोबर आम्ही चीज बॉल्सही घेतले. इवाचे डॅडी आम्हाला सोडून गेले होते, त्यांना असं वाटलं होतं यांना शोधायला खूप वेळ लागेल, पण आमचं काम लवकर झालं आणि आम्ही रोडवरच त्यांची वाट बघत थांबलो होतो. जोपर्यंत ते येत नाही तोपर्यंत आम्ही ती सगळी पॅकेट फाडली आणि तिथेच खायला सुरुवात केली, कारण रात्रीचे 10 वाजले होते आणि खूप जास्त बोर झालं होतं आणि ॲक्च्युली मी दमलेही होते दिवसभर काम करून. आणि त्यानंतर घरी गेले आणि अशा प्रकारे आजचा जो दिवस होता तो मस्त असा कामामध्ये गेलेला आहे. मी जेव्हा बाहेर गेले बघू शकता मी अजिबात रेडी झालेले नव्हते, कारण मला ना रेडी व्हायचं म्हटलं की खूप जास्त वैताग येतो आणि नेहमी मी शूटिंगसाठीच रेडी होत असते. सो अदरवाईज जेव्हा मी स्वतःसाठी बाहेर जाते तेव्हा मात्र माझा अजिबात मूड नसतो रेडी व्हायचा आणि मला खरंच पर्सनल लेवलवर रेडी होणं, कुठले प्रोडक्ट यूज करणं अजिबात आवडत नाही. आणि सेम माझी आईसुद्धा आहे, आमच्या दोघींना अजिबात रेडी होणं किंवा मग कुठले सिरम वापरणं हे अजिबात आवडत नाही. एनिवे, चला इथला ब्लॉग जो आहे आजचा इथे संपवते. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.